तळ कोकणामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन मात्र विस्कळीत व्हायला सुरुवात झालेली आहे। सह्याद्री पट्ट्यामध्ये सर्वाधिक हा पाऊस पडतोय, त्यामुळे नद्या नाल्यांची पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते। मी जानवली नदीमध्ये आहे आणि गणपती साना म्हणजे कणकवली शहरालगतचे महत्त्वाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी मी उभा आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या जानवली नदीच्या पाण्याचा जो पुराचा पाण्याचा जो वेढा आहे तो मात्र ह्या गणपती साण्याच्या ठिकाणाला बसताना पाहायला मिळते। त्यामुळे इथं पाणी जे आहे ते मात्र हळूहळू वाढताना पाहायला मिळते। इथलं जनजीवन जे आहे ते मात्र विस्कळीत होताना पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक पाऊस जो आहे तो कणकवली तालुक्यामध्ये 120 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर वैभववाडी तालुक्यामध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली, त्यामुळे तिकडे सुद्धा देखील पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते। सध्या हे जे जानवली नदीचं पाणी पात्र आहे ते मात्र सध्या ओसंडून वाहताना पाहायला मिळते। त्यामुळे नागरिकांनी जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलं, पण मात्र अनेक ठिकाणी जर पाहिले अनेक ठिकाणी राज्य महामार्ग देखील बंद झालेले, ग्रामीण रस्ते देखील बंद झालेले, त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। कॅमेरामन सुमित गजनेसह अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।